स्वामी समर्थ। आज आम्ही अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे। इकडे हे अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे। आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचं। आपली जिरे मोहरी इकडे तडतडलेली आहे, बघू शकता। तर त्याच्यात टोमॅटो टाकायचा। आपल्याला कांदा टाकायचा आहे। नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून देणार आहे। मग इकडे लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आहे, हळद आहे आणि कसुरी मेथी आहे। हे सगळं ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत। आता त्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण त्याच्यात खोबरं टाकणार आहे। आपलं हे व्यवस्थित परतलं गेलं आहे सगळं। त्याच्यामध्ये आपण आता ते शिजवलेले अख्खा मसूर ओतून देणार आहे। श्री स्वामी समर्थ। ही अख्खा मसूरची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता। आपण इकडे कडधान्य घेतलेलं आहे, त्यामध्ये पालक चोखा घेतलेला आहे, दुधी भोपळा, हे सगळं कुकरला लावून शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आपण जिरे मोहरी टाकून देणार आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा। त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। ह्याच्यात थोडं मीठ टाकायचं।
फोडणी रेडी झालेली आहे. आता हे शिजवलेलं सगळे कडधान्य हे याच्यात ओतून देणार आहे.